अरे वायडी म्हणजे इयर डाऊन मित्रा. आई प्लीज, मला माहितीये ना, मला सुद्धा काळजी आहे माझ्या लग्नाची. आणि तू सांगितलं म्हणूनच मी लग्न संस्थेमध्ये नाव नोंदवलं ना. मग तू काळजी करू नकोस. एका माणसाचा मेसेज आलाय, त्यालाच मी इकडे भेटायला आले. मुलगा तसा खूप चांगला आहे. कसं माहित म्हणजे आहे चांगला, मला माहितीये. बरं आपण आत्ताच सगळं बोलायचंय का आई? अनुराधा, अनुराधा काळे. येस, मी जन्मेजयची आई. आई मी नंतर फोन करते. नमस्कार. नमस्कार. आणि हे आमचे जन्मेजयचे बाबा. नाही, हे आमचे बाबा चिकटे महाराज. चिकटे महाराज महाराज आहेत आमचे. ओके, बसा ना, बसा प्लीज. प्लीज सिरियस. सॉरी, इथे कसे काय आलात तुम्ही? म्हणजे मी सांगते, तुम्हाला भेटायला आले. तुमच्या लग्नाच्या साईटवर इंटरेस्टेड असा मेसेज यांनीच माझ्या सांगण्यावरनं टाकला. ओ अच्छा, मला वाटलं तो मेसेज मिस्टर जन्मेजयने पाठवलाय. नाही, इंटरेस्टेड जन्मेजयच आहे. काय तो सध्या इथे येऊ शकत नाही, पण त्याचे लग्नाचे ग्रह भयानक उच्चीचे आहेत. त्यामुळे आम्ही दोघांनी प्रयत्न करायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणजे कसं आहे ना, जन्मेजय इथे नाहीये तोपर्यंत तुम्ही मला जन्मेजय समजा ना. म्हणजे काही प्रश्न असले तुमचे तर मला विचारा, मी उत्तर देईल त्याची. ओके, दॅट वे. पण मी असं ऐकलंय की त्यांची गर्लफ्रेंड आहे एक. हो, वेदिका. पण मला तिचं काही खरं नाही वाटत. आणि जन्मेजयचं लग्नाचं वय सरून गेल्यावर मला तसं लग्न नाही करायचं. आणि तिच्या वडिलांनी ती डिग्री कंप्लीट करायची अट घातली. सगळा घोळ घालून ठेवलाय. जय शनिदेव. आणि मला तुझं म्हटलं तर चालेल ना? वा वा, अहो म्हणा, तुझं म्हणा, म्हणा म्हणा म्हणा. चालेल. ते लग्नाच्या साईटवर जे काही लिहिलंयस ते सगळं वाचून मला खूप आवडलं. आणि तुला भेटल्यावर तू जास्तच आवडलीस. मला सुद्धा. जन्मेजयसाठी पत्रिका काही आणली आहे? नाही, मी आता आणू? लगेच मी आणू शकते? आता नको, उद्या द्या. पण मला खात्री आहे यांची पत्रिका 36 गुण जुळणार. देव करो आणि हे सगळं जुळून. पण आई, सॉरी, चालेल का आई म्हटलं तर? म्हणा म्हणा आई, म्हणा, काय हरकत नाही, म्हणा आई. आई, जन्मेजयच्या सोबत आहे मी गेले कित्येक दिवस. पण समहाव त्यांचं माझ्याकडे तसं लक्ष नाही जात. कोणाचं? मिस्टर जन्मेजयचं. वेडा आहे. हो ना, तो जरा वेगळा आहे. तू एवढी सुंदर आहेस तर तू जरा तुझा पेहराव म्हणजे साडी वगैरे बदलून बघ ना. म्हणजे पुरुषाच्या समोर जर का वेगळं काहीतरी करून गेलो ना तर पुरुष बघतच राहतो. बरोबर आहे, बरोबर आहे. ओके, ठीक आहे. मला स्वतःमध्ये थोडा बदल करावा लागेल. तुम्ही कॉफी घेणार? चहा, कॉफी काही? नाही नाही, काही नको. ते फक्त दूध पितात त्यामुळे नको. नाही म्हणतायत. राहू द्या, राहू द्या. तुम्हाला काळे मॅडमने बोलवलंय.
काय एकदम ओळखलंच नाही. एकदम वेगळंच दिसतंय. वेगळी आय मीन छान की वाईट? चांगलंय म्हणजे आय मीन छान छान दिसत. तुम्ही बोलवलं मला, काही काम होतं का? हा हो येस, तुमची जरा हेल्प हवी होती मला. बोला ना. मी एक घर शोधते भाड्याने माझ्या एकटीसाठी. तुम्ही इथले लोकल आहात ना, सो तुमच्या काही ओळखी असतील, प्लीज मला भाड्याने घर घेण्यासाठी मदत करा. तुम्ही साईटवर वगैरे का नाही ट्राय करत? म्हणजे बरेच नंबर मिळतील तुम्हाला तिकडे, एजंटचे वगैरे. तुम्ही कॉन्टॅक्ट करा ना, होईल काम तुमचं. तुम्ही कराल फोन प्लीज? तुम्ही सांगाल तसं करेन. घराच्या संदर्भात तुम्ही सांगाल तसं करेन. हा ठीक आहे, मी बघतो कोणी ओळखीचं असेल तर कळवतो तुम्हाला. तुमची काही स्पेशल काही अशी रिक्वायरमेंट आहे का? म्हणजे 1 BHK हवा, 2 BHK? सध्या तरी 1 BHK. ठीक. नंतर माणूस वाढला तर विचार करेन पुढे. ओके ठीक आहे, येतो. लवकर सांगा. हो बाय. बाय. त्या काळ्या मॅडम घर हवंय भाड्याने, माझी मदत मागते. मी काय ब्रोकर आहे का? अरे वा मजा आहे. काय आहे कसली मजा? काळे मॅडमनी मदत मागितली ना म्हणजे मजा. हे पण चाचू, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का? काय? अरे काळे मॅडमनी सुद्धा स्वतःमध्ये बदल करून घेतलाय. ते काय नाही, आजच्याच आपण तुझा कायापालट करायचा म्हणजे करायचं. डोकी फिरले काही बडबडत कुठं चालला तू? हे बघ, नवीन फुल उगवल्यावर जुन्या निर्माल्याला कचऱ्यात टाकावंच लागतं. गुड आफ्टरनून. काही नाही आहे तसं मी व्यवस्थित आहे, कळलं? अजिबात नाही. आपण बोललोय चाचू या आधी. हा बोल, तुझा मेकओव्हर कर. आधी वगैरे काहीच बोललो नाही आपण. Ma'am, any order? Just 5 minutes, please. Oh, no problem. Thank you. जन्मेजय, कुठे आहेस तू? मी किती वेळ झाला तुझी वाट बघते आणि तू फोन का नाही आन्सर करतेस माझा? Just an hour. हे सगळं काय? असं दिसतोय. मस्त, एकदम हँडसम. पण अचानक हे सांगतो तुला. आज दुपारी ना मला संयुक्ता, समीर आणि गुरुनी ना फोटो दाखवले. त्यांनी फेसबुकवर अपलोड केले होते ना ते. तर त्यात त्यांच्या काही मित्रांनी माझी खिल्ली उडवली होती की एजेड दिसतो म्हणून. तर ह्यांना राग आला. हे मला घेऊन गेले आणि सगळं मेकओव्हर केलंय माझं. एकदम यंग बनवलं त्यांनी मला. यंग तर तू दिसतोय, एकदम हँडसम आहे ना? पण तुला असं नाही वाटत की तू या मुलांच्या जरा जास्त आहारी जातोस?
वेडीस का फ्रेंड्स आहेत ते. बरं काय खाणार आहेस तू? तू जे मागवशील ते. ओके चल वडापाव खाऊन ये. वडेल खा. अरे काय अरे खा ना. मस्त ना. एकदम छान. ते जास्त चांगलं. नको अजून खा. छान वाटतं. कसं वाटतं? खरं सांगू तू खरा खरो स्टुडंट वाटतोय आहे ना. येस. जो M3 क्लिअर करेल. पण खरंच किती मज्जा येईल ना. तू M3 क्लिअर करशील मग त्यानंतर 4th इयर मग इंजिनिअरिंग आणि मग लग्न आणि मग हनीमून. चावट कुठला. आवड आहे. पण मी खरंच वाट बघते तू इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण करण्याची. म्हणजे तुझे बाबा पण खुश आणि मी पण सुटून या सगळ्यात. मी खूप मोठी पार्टी देणार आहे आणि झाडून सगळ्यांना बोलणार बघ. नको असं काय बोलूस. खूपच प्रेशर येतं मला. तू जास्त खाल्लेस म्हणून झालं. बर संयुक्त कशी आहे? तिचं काय मध्ये मस्त आहे ती. जरा जपून. काय किती लहान आहे ती माझ्यापेक्षा. म्हणजे जरा मोठी असती तर तू विचार केला असता. काही बडबडते गप बस. अच्छा म्हणजे मी तुला काही बोलायचंच नाही आणि त्या रवीने तुझ्यामुळे मला इतकं झापलं त्याचं काय? रवी तू काय बोलला तू? तेच नेहमीच जन्मेजयचं मायनरीत लक्ष नाहीये आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय. ते डोक्यावर पडलाय का रवी? मी बोलतो त्याच्याशी. जन्मेजय मला खरंच काही कळत नाही की पुढे आयुष्यात काय होणार आहे. तुझे आणि रवीचे आधी सारखे संबंध राहणार आहेत की नाही. तुझी इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण होणार आहे की नाही. मला ना हे सगळं धूसर वाटतंय. आणि माझ्या MS ऍप्लिकेशन पण ऍक्सेप्ट झालं. अरे वा ग्रेट न्यूज. काय कधी झालंय सगळं आणि कुठे? US ला. मी बाबांच्या सांगण्यावरून ही डिग्रीसाठी अप्लाय केलं. माझा चुलत भाऊ तिथे राहतो. US हे कधी ठरलं आणि हे तुम्हाला कधीच सांगितलं नाही? तेव्हा माझं काय नक्की नव्हतं. आणि जेव्हा मी अप्लाय केलं त्यावेळेस तुझ्या या डिग्रीचा आणि कॉलेजचा तिढा नव्हता. म्हणजे मी सहजच अप्लाय केलं होतं. जर आपलं लग्न झालं असतं तर मी तुला विचारलं असतं की मी करावं की नाही. पण तुझे कॉलेजचे मित्र ही डिग्री हे सगळं बघून मला एक वेळ असं वाटतं की मी जावं US ला MS ची डिग्री पूर्ण करायला. उगाच काही बडबडू नकोस. आणि तू कुठे जाणार नाहीस. जन्मच्या बाबांची इच्छा आहे की मी जावं आणि स्वतःच काहीतरी करावं. आपली अख्खी वायनरी सांभाळतेस तू एकटीने. जन्मच्या वायनरी तुझी आणि रवीची आहे. माझं स्वतःच काहीच नाहीये. मला स्वतःच काहीतरी करायचं. लग्न झालं असतंस तर विचारलं असतं. तर लग्न नाही झालं म्हणून ठरवून टाकलंस. आणि काय किती कन्फ्युजन आहे तुझं. तू मध्येच म्हणतेस मी इथेच थांबते, मध्येच म्हणतेस मी US ला जाते. फॉर्म हो. मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय. डिग्री कंप्लीट करतोय. माझे कामधंदे सोडून वायनरी सोडून हा सगळा खटाटोप कशासाठी करतोय मी? आपल्यासाठी करतो ना बाळा. आपलं लग्न व्हावं म्हणून. तू का मला US ला जायचं धमकी देतेस? मी धमकी देत नाही. मी अजून इथेच आहे. पण मी US ला जायचं की नाही ते तुझ्यावर डिपेंड. जन्मजय मला खरंच काही कळत नाही की पुढे आयुष्यात काय होणार आहे. तुझी इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण होणार आहे की नाही. मला ना हे सगळं धूसर वाटतंय. मी बाबांच्या सांगण्यावरून ही डिग्रीसाठी अप्लाय केलं आणि माझ्या MS ऍप्लिकेशन पण ऍक्सेप्ट झालं.
रे, कुठल्या झाडाखाली दोरी लावून बसला होतास केस कापायला? नाही पण मिलिटरीतल्या माणसासारखे केस कापले साबू. फॅशन म्हणून कापले. फॅशन? अरे आमच्या काळामधले हिंदी सिनेमातले नट होते ना, ते असे केस कापायचे. आता त्याच जुन्या गोष्टी तुम्ही फॅशन म्हणून पुन्हा सुरू केल्यात. सहज म्हणून चेंज केलं, बाकी काय नाही. सहज चेंज म्हणून? आता उद्या चेंज म्हणून पुढे जाऊन आई वडील बदलू नका म्हणजे झालं. तुम्ही जरा गप्प बसाव. अरे किती छान दिसतोयस तू. खरं तर दृष्टच काढायला हवी तुझी. चहा आणू तुझ्यासाठी? नाही नको, तू बस. अरे मी काय बसते, माझी सगळी कामं पडलीत, मी जाते बाबा. काय चहा आमच्यासाठी आहे ना? अगं बाई मी विसरले. घ्या. द्या. चेहरा पडलेला दिसतोय, काय झालंय काय? कॉलेजला पुन्हा ऍडमिशन घेतलंय मी, डिग्री कंप्लीट करतोय. आणि चूक आहे की बरोबर मला खरंच काय कळत नाही. असं वाटतंय पुन्हा सोडायचं तुला? वाटलंच मला. हा सोडणार, ही धडसोड वृत्ती आहे ना, ही पहिल्यापासूनची आहे. याची सोडत नाहीये, सर्व द्विधा मनस्थिती झाली म्हणून. सगळ्या इंजिनिअरिंग करताना वायनरीत लक्ष नाहीये माझं. सगळी कामं अर्धवट राहत आहेत. ते कॉलेजमध्ये जातो, पण तिथे गेल्यावर सुद्धा या M3च्या परीक्षेच्या विचाराने झोप लागत नाही रात्रभर मला. वेदिकाशी पण आजकाल सतत काही ना काहीतरी वाद होत. 7:30 रे बाबा. मला चिकटे गुरुजींनी सांगितलंच होतं तुझी 7:30 सुरू आहे, आणि म्हणून तुला शनिदेवाला तेल व्हायला सांगितलं होतं, पण तुला ते आवडत नाही. हो, काहीतरी बोल नका. शनीला तेल म्हणे. काय झालंय काय जन्मजय? तुला सोडावंसं वाटतंय का इंजिनिअरिंग? हा नाही, तुला काय वाटतं ते महत्वाचं. आम्ही काय म्हणू, वेदिका काय म्हणेल, या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. स्वतःला स्ट्रेस करून घेऊ नकोस. मन अगदी शांत ठेव आणि तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तो तू घे. नाहीतरी काय, शेवटी आयुष्यभर तेच करत आलायस तू. तुम्हाला सांगतो, आमचे वडील नेहमी म्हणायचे, ज्या गोष्टी ज्या वयात करायच्या त्याच वेळी त्या झाल्या पाहिजेत, नाहीतर होत नाही. तू नको लक्ष देऊस त्यांच्याकडे. हॅलो, कोणतं डिपार्टमेंट? इंटरप्रिटेशन डिपार्टमेंट. काय पाहिजे? कोणते गुरुजी? सिंगल गुरुजी. मला वाटलं गुरुजी. हा, आणि गुरुजीवर काय पाठवू? पार्टे सरांच्या नावाने का पैसे देतील ना ते? ठीक आहे पाठवतो. इंटरप्रिटेशन डिपार्टमेंटला 1 गुरुजी आणि 4 चहा, बरोबर ना? हा. पाडापाडी कर बाबा तू. हा, तुझे किती झाले बाबा? 50. अभ्यास बिभ्यास करत जा, इथं उलटू नको नुसता. हा, जाय. भुसळ्या, तुला कोकणात जायचंय का परत? त्या जरा मावशीने सांगितलं म्हणून तुला इथं कामावर ठेवून घेतलं. त्यात तो छोट्या नुसत्या सुट्ट्या पाहिजेत त्याला. सुट्ट्या. इंग्रज गेले, 2 शब्द ठेवून गेले. टँकून सुरी भुसनाळ्या. नुसतं नुकसान करायला आलाय तू बा. राजाराम शेठ, हा लय भूक लागली, पोटात कावळे ओढायला लागले. किती दिवस तोच मेनू ठेवणार? वडापाव, समोसा, उसळ, नवीन बनवा ना काहीतरी. काय बनवू मग तुमच्या करता? हक्का नूडल का चिकन चाउमिन? तू झपर्यंत पोचेपर्यंत ते पिझ्झा बनवून मोकळे होतात, आणि इकून पण काढणार ना. पैसे घेणार ना?
का फुक्कट खाणार देणार ना. घे आणून. अरे बाबो, अरे हिरो कोण आहे? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.